नमस्कार, मी संदीप दराडे. बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. बोला पुढारीच्या माध्यमातून अगदी सातत्याने या जे जर्सीचे गोरे आहेत त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचं किंवा तो विषय एक शासनाच्या पुढे मांडण्याचं काम केलं जातं. याच्यामध्ये अनेक जण गैरसमज करताय की आम्ही हिंदुत्वाच्या विरोधी आहोत, गोरक्षकांच्या विरोधात आहोत, काही भूमिका आम्ही मांडतोय. तर हे 100% चुकीचं आहे. आमचा विचार हा फक्त आणि फक्त गोमाता वाचावी किंवा तिचं रक्षण व्हावं, तिला गोशाळेमध्ये न्या किंवा तिला दुसऱ्या ठिकाणी न्या. परंतु ज्या पद्धतीने आज शेतकरी कुठेतरी त्रस्त आहे, दुधाला भाव नाही, खाद्याचे भाव वाढलेत, गोठ्यामध्ये जर्सीचे गोरे सांभाळणं त्यांना आज शक्य होत नाही, ही सत्यता असताना या विषयावर शासनाच्या माध्यमातून एकही वाक्य बोललं जात नाही, ही सत्य बाब आहे. गोरक्षकांना माझी विनंती आहे, ते आज जे बोलताय, माध्यमांच्या पुढे येत आहे, भूमिका मांडताय. पुण्याचे आमदार, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी तो विषय उचलला, बोटे मुन्ना आहेत त्यांनी तो विषय उचलला. तुम्ही सर्वजण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्यासमोर हा विषय मांडत का नाही? अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे असतील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ असतील, किंवा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे या विषयावर बोलत का नाही? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हिंदुत्वाची भूमिका मांडणं अतिशय योग्य आहे, गोरक्षण करणं अतिशय योग्य आहे, कत्तलखान्यात जनावरे नाही गेली पाहिजे ही भूमिका योग्य आहे. परंतु तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलणार आहात की नाही? आज शेतकरी डोंगरात, दऱ्यांमध्ये, रस्त्यावर, पाण्याच्या बाजूला, नदीच्या काठावर कुठेतरी ते एक एक दिवसाचं वासरू सोडतोय. आता मी ज्या ठिकाणी आहे तुम्हाला मी वासरू दाखवतो. एक दिवसाचं वासरू इथं फिरताय, या वासराचा काय दोष आहे? मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही याला दाखवा, ह्या वासराचा काय दोष आहे मला सांगा. हा जर गोरा, एक दिवसाचा गोरा जर इथे आज या पाण्याच्या बाजूला जंगलामध्ये फिरतोय, बोला पुढारीच्या माध्यमातून मी मागे सांगितलं 2 गोरे आम्ही नेले, ते आज आम्ही सांभाळतोय. परंतु ह्या गोऱ्यांचा काय दोष आहे? जर हे गोरे आज इथं रस्त्यावर फिरताय, मुकाट फिरताय, आणि खरं तर आज हे फक्त दुधावर जगू शकतात, चारा ते खाऊ शकत नाही. महिनाभर कुठलाही नवीन जन्माला आलेलं वासरू जे असतं ते चारा खाऊ शकत नाही. याला दूध पाजणार कोण? हे इथं व्याकुळ होऊन असंच फिरणार आणि त्यानंतर एक ठिकाणी कुठेतरी बसून याचा मृत्यू होणार. याची दया शासनाला का येत नाही? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही याचं पोट बघू शकता त्या वासराचं, तुम्ही जवळ जाऊन मी विनंती करतो दाखवा ते पोट कसं आणि किती आत गेलंय बघा. हे जे पोट आहे या वासराचं ते किती आत गेलंय तुम्ही बघा, त्याची परिस्थिती आत्ताची बघा. ही सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे माझी तर शासनाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. हे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, तुम्ही ऍटलिस्ट व्यक्त तरी व्हावं. तुम्हाला व्यक्त व्हायला काय प्रॉब्लेम आहे? अकोल्याचे आमदार, मी विनंती केली आताच बोललो, डॉक्टर किरण लामटे असतील, अहो या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादक आहे, अमोल खताळ असतील, मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादक आहे. तुम्हाला इतर विषय बोलायला आहेत, भरपूर बोललं जातं. दूध उत्पादकांचा हा जिव्हाळ्याचा आणि कळकळीचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा विषय सातत्याने मांडला जातोय. कुणीही व्यक्त व्हायला तयार नाही. शेतकरी फक्त तुम्हाला मतदानाला लागतात का? दूध उत्पादक फक्त मतदानाला लागतात का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही याच्यावर बोला ना. हे निष्पाप जीव जे लोक सोडताय, सोडणारेही चुकीचे असं बोलून चालणार नाही, त्यांची परिस्थिती नाहीये. परंतु यावर पर्याय काढण्याचं काम शासनाचं आहे की नाही? यावर पर्याय काढा. या लोकांना, ज्यांच्या इथं गोरा जन्माला येतो त्याला काय अनुदान द्या, त्यांना चारा द्या, त्यांना काहीतरी त्या गोष्टींची सहकार्य करा. दूध उत्पादक जगला पाहिजे, वाचला पाहिजे. एकतर राज्यामध्ये प्रचंड भेसळ, त्याच्यामध्ये दूध उत्पादकाचं तुम्ही मरण आणलेलं आहे. ही वासरं बिचारी रस्त्यावर अशी फिरताय, शेकडो वासरं फिरताय. याच्याविषयी नक्कीच विचार झाला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो, अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ही सगळी मंडळी असेल, तुम्ही ह्या विषयावर बोलण्याचं धाडस करा. तेवढं एक थोडंसं गांभीर्य दाखवा हो. म्हणजे या दूध उत्पादकांच्या बाबतीत काही घेणं देणं नाहीच असं वागतं. थोडंफार तर दाखवा, थोडंफार दाखवा. म्हणजे आहे आपल्या मनात आत्मीयता या लोकांच्या विषयी आहे, थोडी शेतकऱ्यांच्या विषयी थोड्या भावना आहेत, थोडंफार या मुक्या प्राण्यांच्या विषयी थोडंफार तुमच्या मनात आहे, जिवंत लोकांच्या बाबतीत नसू द्या. या विषयावर तुमचं गांभीर्य कुठलंही दिसत नाही. तुम्ही या विषयावर नक्कीच येणाऱ्या काळात काहीतरी भूमिका घ्यायला अपेक्षा व्यक्त करतो. आणि या जनावरांची गोशाळा असेल किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून व्यवस्था कराल, या जे गोरे आहेत त्यांची व्यवस्था कराल, भाकड जनावरांची व्यवस्था कराल, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.